हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळी नमकीन, म्हणजे पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल. महाराष्ट्रात आणखी एका भूकंपाची शक्यता. संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे दिल्लीत. संजय दिना पाटील आणि नागेश आष्टीकर दिल्लीकडे रवाना. एकनाथ शिंदे स्वतंत्र विमानानं राजधानीत दाखल. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन 19 जूनला मुंबईत पार पडणार. षण्मुखानंद सभागृहात सोहळ्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जय्यत तयारी, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सेनेची तयारी. शिंदेंचं नाव वगळल्यानं शिवसेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांसमोर कैफियत. कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याचा मंदा म्हात्रेंचा दावा. मंदा म्हात्रेंकडून गणेश नाईकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. नाशिकमध्ये मतविभाजन टाळण्यासाठी महायुतीच्या हालचाली. 133 नगरसेवकांची भिवंडीच्या रिसॉर्टमध्ये रवानगी. गोकुळ गीते, प्रसाद हिरेंची उमेदवारी कागदावर कायम असल्यानं धाकधूक. राज्यातील महिला बचत गटांसाठी मोठी बातमी. बचत गटांना राज्य सरकार देणार 1 हेक्टर जमीन. महिला रोजगार निर्मितीसाठी सरकारचं मोठं पाऊल. प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणत्याही प्रकारचं कफ सिरप आणि लिक्विड औषधं मिळणार नाहीत. केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय. औषधांचा गैरवापर थांबवण्यासाठी मोठं पाऊल. फ्रान्समधील G7 शिखर संमेलनात पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेत्यांचं हस्तांदोलन. दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंधांवरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व.